विचारतो. अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत, सहमुख्य प्रवक्ते आहेत भाजपचे. अजितराव, एक प्रकारची जी आता त्यांनी भूमिका मांडली, वेळ पुरेसा मिळू शकलेला नाहीये बाजू मांडण्यासाठी असं सांगितलं. सरकार सांगतंय अटी शर्थींचं पालन करावं लागेल. तिकडून सांगितलं जातं, मनोज जरांगे पाटलांनी तर सांगितलं की आमरण उपोषणाची घोषणा त्यांनी केली 29ला. ही परिस्थिती थोडीशी संघर्षाची बनती असं वाटत नाही? हा टाळण्यासाठी तुम्ही काय करताय? विलासजी, सर्वप्रथम या चर्चेमध्ये आदरणीय श्रीमंत कोकाटे सरांनी जी तटस्थ भूमिका मांडली आणि माझे नेते देवेंद्रजींनी इतिहासात कसे प्रयत्न केले सकारात्मक मराठा आरक्षणाकरता ते सांगितलं, याकरता मी त्यांचा आभारी आहे. खरं तर ते अत्यंत आमच्यावरती टोकाची टीकाही करतात, पण जे सत्य ते सरांनी सांगितलं, सर मी आपला आभारी आहे. पण मला त्यांनी आणखीन एक सत्य सांगितलं ना, हा विषय पुढे घेऊन जायचा आहे. ओबीसी मधून आरक्षण देणं शक्य आहे ते असं म्हणाले ते. पद्धतीनं नाही, ठीक आहे विलासराव, मला माझं म्हणणं पूर्ण करू दे. हा, या आंदोलनाकरता महाराष्ट्राच्या सरकारनं उपसमिती नेमलेली आहे चर्चा करण्याकरता. त्याचे प्रमुख मी काल आपल्याच कार्यक्रमामध्ये जी भूमिका मांडली, खरं तर मी अनेक वर्ष या चळवळीशी जोडले गेलेलो आहे, पण काल जी माझी उद्विग्नता होती किंवा माझा जो राग होता तो मनोज जरांगे पाटलांच्या हेकेखोरपणावरती होता. इथे वीरेंद्र पवार साहेब बसलेत, शिवानंद भानुसे साहेब बसलेत, मी अनेकांची नावं घेऊ शकतो, यादी फार मोठी आहे. यांनी पिढ्यानपिढ्या 30-30, 40-40 वर्ष यांच्या वडिलांनी, आम्ही त्यांना सगळ्यांना फॉलो करत होतो, मराठा आरक्षणाकरता काम केलेलं आहे. पण ज्या पद्धतीची भाषा, जो अप्रोच आहे, तो मला असं वाटतं फार चुकीचा आहे, तो तसा नसावा. आणि म्हणून मी म्हटलं, एकतर सकल मराठा समाज म्हणून आम्ही सगळे मराठे एक, ही भूमिका आमची आहे, ती आम्ही नेहमी मांडतो. पण काल उद्विग्नतेतनं मी बोललो की माझ्याबद्दल तुम्ही बोलताय, कारण माझ्याकडे कुणबी सर्टिफिकेट नाहीये. परंतु काय झालं माहितीये का, आमचं अशाच घिसडघाईमुळे गुलाल उधळला, तुम्ही तो एक जी.आर. घेतला, मराठवाड्याचा प्रश्न सुटत होता, तो का सुटला नाही तो विचारला पाहिजे. आमचे हे सगळे अभ्यासू नेते जे, या अभ्यासू नेत्यांना सरळ वळसरीला टाकून दिलेलं आहे. बाबांनो, हा प्रश्न समाजाचा आहे, कुठल्या एका माणसाला हिरो करण्याचा नाहीये. आमचं ईडब्ल्यूएसचं आरक्षण गेलं, त्याच्यामुळे आमच्या खूप मुलामुलींचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. आता भानुसे साहेबांनी जे सांगितलं की तिथंच आपण गेलं पाहिजे, खरंय. पण भानुसे साहेब, आपण जर समजा हे सगळं करत असताना समजा आपल्याला दिलं आणि आणखी एखादा कोणी कोर्टात गेला, आपल्या ज्या लोकांकडे कुणबी सर्टिफिकेट आहेत, किती काळजीचं कारण आहे हो, किती भयानक आहे. म्हणजे एखादा इव्हेंट घडवण्याकरता, एखाद्याला हिरो करण्याकरता अख्ख्या समाजाचं 30, 40, 50 वर्ष आपल्या पूर्वजांनी केलेले कष्ट आणि सगळे आपण पाण्यात घालवणार का? दुसरा एक विषय याच्यामध्ये असा आहे की हे असं होत नाही विलासराव. आमच्याकडे खूप अभ्यासू लोक आहेत, त्यांनी 30-30, 40-40 वर्ष काम केलेले. हम करे सो कायदा असं चालणार नाही. सरकार, मी मुळात सांगतो, याच्यामध्ये अत्यंत सकारात्मक आहे. मराठा समाजाचा घटक म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे याकरता, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं. आमच्या 13,000 मुला-मुलींना मागच्या 2 वर्षामध्ये या आरक्षणातून नोकरी लागली. ईडब्ल्यूएस आमचं टिकलं असतं तर आम्ही आणखी फार पुढे गेलो असतो. अजितराव, त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून आरक्षण हवंय, बाकी काहीच बोलू नका तुम्ही. तुम्ही 10% आरक्षण आता आहे ना, 10% आता आरक्षण आहे, अस्तित्वात आहे, त्याचा लाभ घेतला जातोय. ईडब्ल्यूएस आधी होतं, त्याचाही लाभ झाला. पण त्यांचं म्हणणं बाकी काहीच बोलू नका, ओबीसीतून देणार आहेत की नाही ते सांगा, नसेल देणार तर घेऊन जाणार आहे. हे बघा विलासराव, या आंदोलनाकडं किंवा कुठल्याही आंदोलनाकडं सरकारनं परवानगी दिली. सरकार वेगवेगळ्या क्लुप्त्या करून ते सगळं थांबवू शकलं असतं, नाही थांबवायचंय. कारण ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, या सर्व बांधवांचा आवाज ऐकणं हे सरकारचं काम आहे. आणि या विषयात तर आम्ही मराठा समाजाचे घटक म्हणून वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आताही माझं असं मत आहे, या आंदोलनाचा दबाव वाढवून आम्हाला जी महामंडळ आली आहेत त्याचे पैसे अधिक वाढवून घेतले पाहिजे, सुविधा अधिक वाढवून घेतल्या पाहिजे. जे आमचे ओबीसी दाखले प्रलंबित आहेत त्याकरता गावागावामध्ये कॅम्प्स लावून घेतले पाहिजे. त्याकरता आम्ही सतत सरकारला निवेदन देत असतो. त्या माध्यमातून अनेक जे स्टे आहेत हायकोर्टाचे, ते आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून उठवून घेतले. मराठवाड्यामधल्या 17-18 हजार लोकांना त्याच्यामुळे ओबीसी सर्टिफिकेट मिळालं. हे प्रयत्न मी व्यक्तिगत फॉलोअप घेऊन मुख्यमंत्री महोदयांकडे केले. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे, याच्यामध्ये तुम्ही घिसडघाई करू नका. हे समजा घाईघाईने चला सरकारनं दबावात येऊन दिलं जरी, आणि एक कोणी माणूस कोर्टात जर गेला, आमचे आता जे लाखो कुणबी दाखलेत ते सगळे होल्ड होतील, आमचं प्रचंड नुकसान होईल. आम्ही पोटतिडकीने सांगतोय की हा विषय सबज्युडाइज्ड आहे, आपल्याला टप्प्याटप्प्याने सोडवावा लागेल. हा दबाव ठेवलाच पाहिजे, मुंबईमध्ये आलंच पाहिजे, मोर्चा काढलाच पाहिजे. परंतु कुणाला तरी एकाला, ज्या माणसानं तुमच्या समाजाला आरक्षण देण्याकरता सगळ्यात सकारात्मक प्रयत्न केले, त्यांना तुम्ही शिव्या घालता, धमक्या देता, हे बरोबर नाही ना. आणि सण उत्सव सुरू आहेत, मला असं वाटतं की
महाराष्ट्रात मुद्द्याची आपण दहशतीची चर्चा कधीच नाहीये. करूया. मोठ्या भावाची आहे, सगळ्यांना समजून घ्यायची आहे. हा. आणि याच्यामध्ये एक धोका आहे बघा. आमचा मराठवाड्याचा प्रश्न सुटला असता, आम्हाला जी.आर. मिळाला होता, तो कुणाच्यामुळं नाही सुटला हे हा. सुद्धा समाजाने लक्षात घेतलं ठीक आहे, पाहिजे. ठीक माझी आहे. ही कळकळ आहे की आम्ही समजा दिलं जरी आणि एक माणूस कोर्टात गेला तर आमचा ठीक सगळ्यात आहे, मोठं ठीक आहे. नुकसान होईल तुमचा त्याचं. तुमचा मुद्दा पोहोचला अजितराव. ॲडव्होकेट मंगेश ससाणे आपल्या सोबत आहेत. मंगेशराव, सातत्याने एक मांडणी केली जाते की आज मराठा समाजामध्ये लाखोंच्या संख्येनं जर अशा प्रकारची कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्याची प्रमाणपत्र दिली गेलेली आहेत, जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त समाज आज ओबीसीमध्ये गेलेला आहे. मग उर्वरित जो समाज आहे त्याला ओबीसी म्हणून मान्यता द्यायला हरकत काय, ही मांडणी सातत्याने केली जाते. तुमचं याच्याबद्दल